मिक्स करून झाले परफेक्ट. आता थोड्या वेळ चुलीवर ठेवायची मस्त की शिबा मारून मधला तो वाजून वाढली त्याची आणि भात मस्त गरम होईल. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरान युट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आहे रविवार आणि रविवारच्या निमित्त आज काहीतरी मूड झाला होता की काहीतरी आज स्पेशल रेसिपी बनवूया. तर निकूल पण आता कामावरून घरी येणार होता, तर तो गावाला कामाला आहे इकडे कंपनीमध्ये आणि तो दर संडेला घरी येतो. तर तो बोलला काहीतरी करूया आज. मग ठरलं की आज बिर्याणी करूया म्हणून. मग आज आम्ही सगळी सामान्य तयारी केली आणि आपल्याला थोड्या वेळात बिर्याणी करायची. निकू पाठी सगळी तयारी करतोय चुलीजवळ आणि आता आपण चुलीजवळची बिर्याणी खाणार, म्हणजे चुलीवरची बिर्याणी. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ पाठीमागे चूल आहे आमची, तर जातोय पाठीमागे. तर मंडळी, निकूने आता घेतले बिर्याणी बनवायला आणि हे आमचा चुलीचा रूम आहे आमच्या घराच्या मागे. आणि आज निकू बनवणार स्पेशल चुलीवरची बिर्याणी. आणि तर मंडळी, मी दुपारी चिकन कापून त्याला मॅरिनेट करून घेतलं होतं. आपला त्याला बिर्याणी मसाला लावला होता सुहानाचा आणि चिकन मसाला. त्यानंतर इथे कांदा चिरून घेतलेला आहे आणि हे मीठ, तिखट, हळद आणि लसूण पेस्ट आणि आपला गावठी खडा मसाला. आणि इकडे आपला भात उकडवून घेतलेला आहे मस्तपैकी, बासमती भात घेतलेला आहे. तर आता निकू आता सुरुवात करतोय. तर त्याने पहिलं तेल टाकून घेतलेलं आहे टोपामध्ये. तर तुम्हाला मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप दाखवतो सगळं. मंडळी, एकदम तेल कडकडीत तापलंय, त्यामुळे टाकूया खडा मसाला. मस्त आहे, बघा कसं तेल भरपूर तापलेलं आहे. लसूण पेस्ट आता आपण टाकूया, लसूण पेस्ट है ना. उडाला जाम तेल तापलंय हो. गावठी चुलीचा म्हणजे आपल्या गॅस सारखं नाही ना, कमी केला जास्त केला, जरा चूल पेटलं की संपला विषय. तो करायला तरी चालेल. त्याच्यासाठी लेवून घेतलेला आहे. टोपाला आम्ही लेवण घेतलंय पहिलंच, आपलं माती आणि राखाडीचं. तर त्याने तो कसा काळा होत नाही. त्याला जी मातीवर लागते ना ती माती नाही, तिला काजळ लागते ना, ती त्या मातीवरच लागते. आता टाकतोय कांदा मग मस्त की परतून घेऊया. तर निकू आपला 10वीपासूनच अगदी बिर्याणी बनवतो चांगली मस्त वेगळी. घरनं कुठे ठेवलंय त्याला, पप्पाने तर दाखवलं होतं बिर्याणी बनवायचं, तिथपासून तोच करतो बिर्याणी वगैरे घरामध्ये. लवकर एक कांदा करपून जाईल. चुली वगैरे जाणं धरणं घेतं, पक्कड नाही. तर मंडळी, मी हातात बॅटरी घेतले कारण जो आपला लाईटचा उजेड आहे ना तो इथपर्यंत येत नाही चांगला, त्यामुळे मला बॅटरी घ्यायला लागले. मंडळी, आता कांदा बसतोय की असा गोल्डन कलरचा झाला ना, तर त्यामध्ये आपण नंतर बाकीचे उरलेले हे मसाले टाकायचे. तर बराच वेळ आहे, कांदा चांगला परतून घ्यायला पाहिजे, त्याशिवाय म्हणजे ते कांदा चांगला हे होत नाही, नरम होत नाही. कांद्यावर गेम आहे बिर्याणीचा सगळा. तू कंपनीत पण करतोस बिर्याणी? मोठ्यान बोल. करतो रे बाबा, कंपनीत काय नाही करतोच नाही, सगळं करतोच. कांदा तर मस्त की नरम झालेला आहे, त्याला कलर पण सुटला आहे व्यवस्थित. आता आपण बाकीचे पण मसाले टाकून घेऊया. मोठ्यान बोल जरा.
हळद टाकतोय आता. तिखट काय चवीनुसार टाकायचं आपल्याला जसं हवंय तसं. चिकनला लावलंच काय रे तिखट? 1 चमचा टाकलाय. 1 चमचा ना घे. आम्ही कसं जरा झणझणीतच खातो घरात. आता हे चिकन मसाल्याचं बाकी डक्क टाकायचं तेवढं मिळून जाईल चिकनला. बाकी काय मसाल्याची गरज नसते बिर्याणीसाठी, गावठी बिर्याणीसाठी. हॉटेलवाले काय करतात आम्हाला काही माहित नाही बुवा. आम्ही तर अशीच करतो. तर ही मंडळी आम्ही जी बिर्याणी बनवतो ना, तर आम्ही लेअर मध्ये करत नाही, आम्ही डायरेक्ट मिक्स करतो. भावाला माझ्या तीच आवडते, माझ्या हातची का ती माहित नाही. तूळ एकदम जोरात पेटलेली आहे, त्यामुळे खाली टोप पण जरा तो मसाला खाली लागतोय टोपाला, त्यामुळे ते खरडवत राहायला लागतं का टोप आहे तो. तिखट कमी वाटतंय तर निकू अजून तिखट कमी वाटायचं. घे टाक, तू टाक. तूच खाणार आहे, तुला काय तिखट चालतं. आता चिकन टाकतोय मी. म्हणजे आता चिकन परतून घेऊ मस्तपैकी. त्याला दुपारी मी दही आणि आपलं तिखट प्लस चिकन मसाला लावून घेतलाय आणि मॅरिनेट करायला ठेवलं होतं फ्रीज मध्ये. आधी टाकायचं नाही, आधी फक्त मसाला परतून घ्यायचा. 1 नंबर वास आलाय. आणि या चुलीवरच्या ना बिर्याणीची मजाच वेगळी आहे. तुम्ही गॅसवरती कितीही करा, पण ती चव जी चुलीवरती येईल ना, ती या गॅसला कधीच येणार नाही. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त टाइम जर आम्हाला बिर्याणी करायची झाली ना, तर आम्ही चुलीवरच करतो. टेक्स्चर पण भारी आलाय. टेक्स्चर बघा आलाय तो एकदम कलर बघा मस्त वाटतो एकदम. बिर्याणीचा ओरिजिनल कलर आलाय. कलर टाकलेला पण नाही आतमध्ये, पण बघा मस्त कलर आलाय. तर मंडळी आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया, कारण याला चिकन शिजायला पण पाहिजे. त्यामुळे हे जे मसाल्याचं पाणी असतं ना, ते टोपाला लागलेलं, तर आपण ते याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं म्हणजे भात जसं असेल ना त्या अंदाजाने पाणी टाकायचं. कधी पण जास्त पण टाकायचं नाही, कारण चिकनला पाणी सुटतं ना, म्हणून अंदाजे टाकायचं. चिकनला पाणी सुटल्यावर मग ते जास्त होतं, म्हणून आधी थोडं कमीच टाकायचं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे, तसं आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. आणि व्हिडिओला लाईक करा. तू बेटा आपलं मांजर सुद्धा बिर्याणीची वाट बघते बघा. फुकणी मगतपासून वाट बघते. आमची जुनी आहे एकदम फुकणी. ही फुकणी आम्ही जेव्हापासून लहान होतो ना घरामध्ये, अगदी मार पण खाल्ले नाहीत आम्ही. या फुकणीने मार पण केले. जेव्हा अभ्यास करायचो नाही ना, त्या फुकणीने मार खायचो. त्यामुळे फुकणी चांगली आठवण राहते आमची ती. आणि ती तशीच आहे अजूनपर्यंत. तिला अजून काय झालेलं नाही. म्हणतात ना जुनं ते सोनं, त्या प्रकारे. आता जो माल आहे तो सगळा काय डुप्लिकेट माल. पण ह्या काय काय जुन्याच्या वस्तू आहेत ना, त्या आपण जपून ठेवायला पाहिजेत. अजून एक आपली ती लहानपणीची गोष्ट आहे ना, वरती ठेवली माल्यावरती, पण आपण एक दिवस दाखवूया आपलं कलेक्शन. हां, तर मंडळी आता आपण टाकतोय आतमध्ये आपली गावठी कोथिंबीर, जी आपण आपल्या घराजवळ केलेली आहे. मी तुम्हाला मागे शॉर्टमध्ये पण टाकलं होतं कोथिंबीरचं. तीच ही कोथिंबीर आहे आणि भरपूर कोथिंबीर झाली आपल्याकडे. त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर आपण अनलिमिटेड टाकू शकतो. मरणाची कोथिंबीर आहे आपल्याकडे आणि चवीला एकदम भारीच आहे. इथपर्यंत वास मारतोय. थांब, चिकन लावलेलं आहे ना. नाही बाबा, भात टाकलेलं आहे मी याला. मी टाकतो बरोबर, तू गप. प्रत्येक वेळेला असंच मला हे करतो, मीठ टाकताना सारखा घाबरतो जीवाला. मित्रांनो, तो झाकण मारून ठेवलेला आहे आणि आता चिकन शिजण्याची वाट बघूया. दम द्यायला ठेवलेला आहे आणि चिकन शिजलं की मग आपण तो भात मिक्स करून टाकायचा. ही आपली सिंपल रेसिपी आहे. तुम्ही घरी बनवा आणि जर कशी झाली ना, ते आम्हाला कमेंट करून सांगा. हॉटेल सारखी नाही होत, पण हॉटेलपेक्षा भारी नक्कीच होते. बरोबर ना? बरोबर ना? बोल बरोबर ना, बोल. नाही त्याला नाही अजून खाल्लं नाही ना, नाही तर बोललं असतं.
हा एक नंबर शिजले. वास बघा आलाय तो कोथिंबीरचा. आणि चुलीवरच्या बिर्याणीची मजाच वेगळी आहे. त्यामुळे नेहमी आम्ही इथेच करतो बिर्याणी चुलीवर. गॅसमध्ये काही करत नाही कधी आम्ही. थोडी येऊ दे अजून एक, मग नंतर भात टाकूया. म्हणून जरा शिजवते. शिजलंय नाही अजून. मंडळी फायनली चिकन शिजलेलं आहे आणि आपण आता राईस मिक्स करून घेऊया. खाली घेतो याला. हा खाली लागतो ना लगेच, गॅस नाही ना. घेतो फर्स्ट क्लास मध्ये. तर आपण बासमती शिजवून घेतलेला आहे पहिलाच आणि मस्त सुकवून घेतलाय, फरफडीत करून घेतलं त्याला. तर हा थोडा थोडा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मिक्स करत जायचं. मग थरबीर लावत नाही तेवढा टाइम नाही. तर रविवारचा टाइम नसतो आम्हाला. एकदा वास पोटात गेला की संपला विषय. मंडळी सगळं भात ओतून घेतला आणि आता मिक्स करून घेतो मस्तपैकी. मिक्स करून एकदम आपली बिर्याणी रेडी. थोडंसं गरम ठेवायचं परत निमरायला. मिक्स करून झाले परफेक्ट. आता थोड्या वेळ चुलीवर ठेवायची मस्तपैकी शिबा मारून. मधला चव अजून वाढेल त्याची आणि भात पण मस्त गरम होईल. त्याच्यावर परत एकदा थोडीशी कोथिंबीर मारायची. वरून जरा कोथिंबीर लेअर मारला ना की एकदम अजून मस्त वाटतं. कुयाला कोथिंबीर आणायला म्हणजे कापून ठेवलेली आहे, फार मध्ये नाही गेलाय. फार आपला खाली आहे तिकडे भारी. शिबा मार. दिसतो आता कमी करून टाक पूर्ण.